नमस्कार, विजेताज रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण चटपटीत अशी दाबेली बनवणार आहोत। तर हे पहा, मी इथे एक छोटी वाटी धणे घेतलेले आहेत। 2 ते 3 चमचे धणे घेतलेले आहेत। 1 चमचा जिरं, 1 चमचा बडीशेप, 1 चमचा चाट मसाला, 1 चमचा लाल तिखट, 2-3 दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत, 5 ते 6 काळी मिरी आणि 6-7 लवंग। हे आपण थोडंसं गरम करून घेणार आहोत। तर मी धणे टाकते, त्यानंतर बडीशेप, जिरं, दालचिनी, त्यानंतर लवंग आणि काळी मिरी। हे आपल्याला जास्त नाही, 1-2-3 मिनिट चांगलं गरम करून घ्यायचं आहे। या ताज्या मसाल्यांचा वास मस्त येतो। आता 3-4 मिनिट झालेले आहेत। आपण गॅस बंद करणार आहोत आणि थंड होईपर्यंत वाट पाहणार आहोत। आपला मसाला आता थंड झालेला आहे। आता आपण हा मिक्सरच्या भांड्यात टाकणार आहोत। त्यानंतर लाल तिखट आणि चाट मसाला। आता आपण हे फिरवून घेणार आहोत। आता आपला मसाला तयार झालेला आहे। वास पण मस्त येतो या मसाल्याला। हे पहा, मी टोपात तेल टाकलेलं आहे। तेल जास्त गरम नाही झालेलं। आता आपल्याला त्यामध्ये हा दाबेलीचा मसाला टाकायचा आहे। आपली भाजी किती आहे त्याप्रमाणे आपल्याला टाकायचं आहे। आपण दुसरा कुठलाच मसाला नाही टाकणार आहोत। थोडं मिक्स करायचं आहे। गॅस जास्त फास्ट ठेवला ना तर मग आपला मसाला करपू शकतो, त्यामुळे आपल्याला गॅस कमी ठेवायचा आहे। आणि आपला मसाला करपू नये त्यासाठी आपण थोडं पाणी टाकणार आहोत। ताज्या मसाल्यांचा वास मस्त येतोय। आता आपल्याला थोडं पाणी टाकायचं आहे आणि 1-2 मिनिट आणखी परतवायचं आहे आपल्याला। आता आपण ही बटाटी उकडून घेतलेली ती टाकणार आहोत। त्याची सालं काढून मॅश करून घेतलेली आहे। थोडं मीठ टाकायचं आहे आपल्याला। आता चवीसाठी मीठ, मिक्स करून आपल्याला गॅस बंद करायचा आहे। तुम्हाला जर हे मिश्रण घट्ट वाटलं तर मग त्यासाठी 1 चमचा पाणी टाकलं तरी काहीच हरकत नाही। आपली दाबेलीची भाजी इथे तयार झालेली आहे। आपण गॅस बंद करणार आहोत। मी आता हे एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। थोडंसं सर्वकडे पसरवून घ्यायचं आहे आपल्याला। आता त्यावर थोडे तिखट शेंगदाणे, तुम्ही हे शेंगदाणे या भाजीत मिक्स केलेत ना तरी काहीच हरकत नाही। असं ओलं खोबरं टाकणार आहोत आपण किसलेलं। त्यानंतर डाळिंबाचे दाणे, बारीक शेव, थोडीशी कोथिंबीर, आपलं स्टफिंग इथे तयार झालेलं आहे। आता आपण दुसरी तयारी करूया। हे पहा, आता आपला मसाला इथे तयार झालेला आहे।
शेव बारीक, त्याच्यानंतर तिखट चटणी हिरवी, त्यानंतर चिंच गुळाची गोड चटणी, शेंगदाणे आणि डाळिंबाचे दाणे. आता आपण मी असे लादी पाव घेतलेले आहेत, हे असे मधून कट करायचे. हे पहा, हे असे कट करायचे. आणि आता आपल्याला इथे एक साईडला ही हिरवी चटणी लावायची आहे. त्यानंतर एक साईडला ही गोड चटणी. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका, चिंचेची चटणी आणि तिखट चटणी तुम्हाला किती हवे त्याप्रमाणे. त्यानंतर मसाला करायचा. थोडेसे शेंगदाणे, त्यानंतर शेव आणि ते डाळिंबाचे दाणे. आपला इथे तयार झालेला आहे. असंच आपण इतर कट करून घेणार आहोत आणि भरून घेणार आहोत. आपण याचा कट केलाय. त्यानंतर ही गोड चटणी लावायची आहे. त्यानंतर एक साईडला ही तिखट चटणी. शेंगदाणे, डाळिंबाचे दाणे आणि शेव असेच आपण सर्व भरून घेणार आहोत. आता हे पहा, मी आता हे भरून घेतलेले आहे. आता आपण हे गरम करून घेणार आहोत. बटर टाकते मी. हा पाव आहे ना, असा शेव मध्ये हे असं लावून घ्यायचं. आपल्याला दोन्ही साईड चांगल्या फ्राय करून घ्यायचे. थोडं वरती पण बटर लावायचं आहे. एक साइड थोडी झाली की मग आपण पलटून घेऊ. आता आपण पलटी करणार आहोत. थोडं बटर टाकायचं आहे आणखीन. पुन्हा एकदा आपण पलटणार आहोत. हे आपले झालेले आहेत. आता आपण हे काढून घेणार आहोत. ही आपली दाबेली इथे तयार झालेली आहे. मस्त टेस्टी झालेली आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.